गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत काजू शेक ही रेसिपी घरच्या घरी कशी बनवता येईल आणि ते पण अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये जशी मिळते तशीच। ही रेसिपी फॉलो करून घरच्या घरी तुम्ही सुद्धा काजू शेक बनवायला विसरू नका। तुमच्या हातचा काजू शेक पिल्यानंतर घरचे सर्व सदस्य तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत। काजू शेक बनवण्यासाठी मी दूध घेतलेले आहे, फक्त अर्धा लिटर। हे दूध मी तापून घेणार आहे। तोपर्यंत काजू किती लागणार आहे ते पाहूया। काजूची क्वांटिटी मी घेतलेली आहे फक्त 20 काजू। यापैकी अर्धे काजू मिक्सरमध्ये स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि अर्धे काजूंचे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यासाठी हे काजू मी 2 वाट्यांमध्ये डिवाइड करून घेते। माझ्या चॅनलवरती बदाम शेक रेसिपी सुद्धा आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता। दोन्ही वाट्यांमध्ये 10 काजू मी मोजून घेतलेले आहेत। आता यापैकी एका वाटीतील काजूंचे मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे आणि दुसऱ्या वाटीतील काजू मिक्सरमध्ये स्मॅश करून घेणार आहे। या रेसिपीसाठी अजून एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड करायचा आहे, तो म्हणजे ताजा खवा। त्याची क्वांटिटी मी घेतलेली आहे फक्त 1 कप आणि हा खवा मी भाजूनच घेतलेला आहे, त्यामुळे खवा भाजतानाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नाही आहे। यासाठी साखर लागणार आहे 150 ग्रॅम। आता मिक्सरचं एक मोठं भांडं घेणार आहे आणि त्यामध्ये सर्व खवा घेतला आहे, 10 काजू आणि 2 कप दूध ॲड करून हे सर्व मिश्रण अगदी स्मूथ पेस्ट होईपर्यंत स्मॅश करून घ्यायचं आहे। एक नॉनस्टिक कढई मी गरम करून घेतलेली आहे। आता त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेलं सर्व मिश्रण घालते आणि फक्त 5 मिनिटं हे सर्व मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। हे मिश्रण शिजवताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। ही रेसिपी फॉलो करून काजू शेक बनवाल तर सारखी हीच रेसिपी वापरून तुम्ही घरच्या घरी काजू शेक नक्की बनवताल, कारण की ही रेसिपी अगदी मस्त होते, खूपच सुंदर आणि टेस्टी बनते। गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, त्यामुळे या मिश्रणाला उकळायला थोडासा वेळ लागत आहे, पण या मिश्रणाला आलेली साय ही खूपच सुंदर येते, कारण की यामध्ये आपण बरेच इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत, त्यामुळे गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे। त्यानंतर अर्धा लिटर दूध उकळून मी यामध्ये घालत आहे। आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरतीच हे सर्व मिश्रण उकळून घ्यायचं आहे। मिश्रण उकळत असताना चमच्याने सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे मिश्रण तळाला चिटकणार नाही आणि करपणार सुद्धा नाही। एकदा उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये थोडीशी मी विलायची पूड घालत आहे। गॅसची फ्लेम लो केल्यानंतर फक्त 10 मिनिटं हे मिश्रण शिजवून द्यायचं आहे, तोपर्यंत याला छान दाटसरपणा येतो। मिश्रण बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि घट्ट पण झालेलं आहे। आता यामध्ये काजूचे बारीक केलेले तुकडे घालते। परत एकदा मिश्रण सर्व हलवून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व मिश्रण नॉर्मल टेम्परेचरवरती येईपर्यंत वाट बघायची आहे। गार झाल्यानंतर बघताय अगदी दाटसर असं मिश्रण तयार झालेलं आहे। कढईतून हे मिश्रण मी या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। फक्त 1 तासामध्येच एवढा दाटसरपणा या मिश्रणाला आलेला आहे। आता हे सर्व मिश्रण परत एकदा हलवून फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवते। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून या मिश्रणाला दाटसरपणा येईल आणि लगेचच सर्व करण्यासाठी आपल्याला सुरुवात करता येईल। त्यासाठी तयार झालेला हा काजू शेक कमीत कमी 3 तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, त्यानंतर लगेचच सर्व करायला घ्यायचं आहे। काजू शेक पूर्णतः गार झालेला आहे। आता एका काचेच्या ग्लासमध्ये मी हा ओतते। वरतून थोडंसं डेकोरेट करायचं आहे काजूच्या तुकड्यांपासून। हवे तेवढ्या आकाराचे काजूचे तुकडे यावरती घालायचे आहे। समर स्पेशल थंडगार काजू शेक तयार आहे आणि याबरोबर काजू शेकची रेसिपी सुद्धा तयार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। बरेच जणी चॅनेलवर नवीन आलेले आहेत आणि सबस्क्राईब करायची चुकून त्यांच्याकडून राहून जात असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत माझ्या चॅनेलच्या प्रोफाईलवरती क्लिक करून प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला हवा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे रेसिपी सुद्धा करून पाहू शकता।